प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर सातारा शहरात त्यांचं जल्लोषात स्वागत। मला काम करायला सुरुवात करू द्या, काम करायच्या अगोदरच विलगीकरणाचा विषय आणताय, पक्ष मजबूत करू द्या, आपोआप याची नोंद राज्य आणि पक्ष घेईल। ही लढाई विकास निधीची राहिलेली नाही, आता सत्ता टिकवण्यासाठी हुकुमशाही दडपशाहीची रणनीती आखली जाते। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सर्व विरोधक जर एकत्र आले तर या सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सातारा शहरातील वाडेफाटा, पोवी नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। या स्वागतासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सातारा शहरात दाखल झाले होते। आमदार शशिकांत शिंदे यांची सातारा शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली। हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा, किसन वीरांचा, या ठिकाणी शरद पवारांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामधली लोक नेहमी ही जनता पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमागे कायम राहिली, चव्हाण साहेबांच्या विचाराच्या कायम राहिली। हार जीत होत असते, परंतु विचार धरून चालणाऱ्याची नेहमी विजय होत असतो। मला वाटतं आज मी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्या प्रथम सातारला येतोय आणि काल अधिवेशन संपलं। आज येत असताना पुण्यापासून सगळीकडे साताऱ्यामध्ये प्रवेशद्वारापासून चांगल्या प्रकारचं स्वागत, उत्साह आहे आणि विशेषतः तुम्ही बघितलं सामान्य कार्यकर्ते फार उत्साहाने येतात, जे पवार साहेब प्रेम करतायत ते उपस्थित आहेत आणि स्वागत होत आहे। मला वाटतं उद्याची नवीन संघर्षाची दिशा या स्वागतातून प्रेरणा देणारी मला ठरेल। सातारा जिल्हा आता तो भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पुण्यात शरद पवार गटाचा बालेकिल्ला मिळवून देण्यासाठी आपण कसं असणार आहे? पवार साहेबांनी सातारा जिल्ह्याला बहुमान दिला। अनेक दिग्गज नेते या पक्षामध्ये ताकदीचे होते, परंतु पवार साहेबांनी, जयंत पाटील, सुप्रियाताई आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि सातारा जिल्ह्याला बहुमान दिलेला आहे। मी सातारकरांना विनंती करेल, सातारा जिल्ह्यातल्या लोकांना की एक संधी
या सामान्य कार्यकर्त्याला द्यावी। महाराष्ट्रामध्ये या सातारा जिल्ह्याचा अभिमान वाढेल अशा प्रकारचं नेतृत्व करण्याची एक संधी विश्वासाने द्यावी अशी मी विनंती करतो। चांगल्या प्रकारचा या आहे। भाजपचा बालेकिल्ला जरी असला तरी तो भाजपचा नव्हता, आमच्यातली मंडळी फोडून बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता नवीन गडी नवीन सारथी घेऊन आम्ही हा किल्ला परत उभा करण्याचा प्रयत्न करू। मोठे विधान केलंय, राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्यासाठी भाजपला विचारावं लागेल। त्याचबरोबर आम्ही एनडीएत आहोत, जर कोण आमच्या सोबत येणार असेल तर त्यांनी एनडीएत यावं असं त्यांनी सांगितलं। आणि दोन्ही राष्ट्रवादी माझं म्हणणं आहे की ह्या चर्चा ज्या सुरू आहेत, मला वाटतं की प्रत्येक पक्ष प्रांताध्यक्ष त्यांचे जे आहेत त्यांनी जर सांगितलं असेल, मला वाटतं की मी फोकस याच्यावर करणार आहे। मी चर्चेवर आणि विचारावर लक्ष देणार नाही, मी पक्षवाढीच्या संदर्भातून भूमिका घेणार आहे। त्यामुळे ह्या संभ्रमावस्था कार्यकर्त्यामध्ये होत आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत। पक्ष आजही शरद पवारांच्या विचारातून ठाम आहे आणि तो स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये ही ताकद उभा करण्याचा प्रयत्न करेल, हा मला फक्त संदेश या ठिकाणी द्यायचा आहे। विधानसभेमध्ये ऋतुमयमय झाली, त्याचा फटका महाविकास आघाडीला मोठा बसला। विधानसभेला आपल्याला जिंकायचं होतं, पण मीपणामध्ये विधानसभा जिंकता आली नाही असं विधान देखील उद्धव ठाकरेंनी केले का? नाही, याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करू। लोकसभेला चांगलं यश आल्यानंतर भाजप ही सावध झाली, त्यांनी निवडून येण्यासाठी जे रणनीती आखायची ती आखली। कशी निवडणूक झाली विधानसभेची महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, विश्वास नाही। काही योजना आणल्या गेल्या त्याचा फटका लाडक्या बहिणीचा निश्चितपणे पडला। परंतु आज सर्वात महत्वाचा काल अधिवेशन झालं। आम्ही अधिवेशनामध्ये आजही खरीपाचं पीक या सातारा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही क्षेत्रामध्ये जावलीला तर परवाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोर्चा पण काढला होता। आमचं म्हणणं आहे की या असलेल्या अवकाळीला, या असलेल्या अतिवृष्टीला सरकारने मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा। दुर्दैवाने सरकारने तो केला नाही। आम्ही अधिवेशनामध्ये बेरोजगारांचे प्रश्न मांडले, तरुणांचे प्रश्न मांडले, फक्त आश्वासन द्यायचा। आता लाडकी बहिणीच्या मध्ये सुद्धा कात्री लावायला सुरुवात केलेली आहे, निधी नाही आहे। इतर मागासवर्गीयाचा आणि ओबीसी इतर समाजाचा निधी आता वळवण्याचा प्रयत्न होऊन तो समाज नाराज झालेला आहे। माझं म्हणणं आहे समाजामध्ये जागृती केली तर 100% या सरकारची नाराजगी पुढे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल। सुनील तटकरे म्हणतात की अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण वास्तव जरा वेगळं आहे। एखादा दिवस नक्कीच येईल त्या दिवशी असा निर्णय होईल। नाही, याचा काय येणारा दिवस काय होईल ते मी आज सांगणार आहे। मी येणाऱ्या दिवसामध्ये माझी पार्टी कशी मजबूत होईल आणि 2029ला या पार्टीचा निश्चितपणाने सत्ता ही या राष्ट्रवादी शरद पवार गटाची कशी येईल याचा मी प्रयत्न करणार आहे। एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना परत एकदा टार्गेट करतात, यामध्ये ज्यांना संपलेले बोलले ज्यांच्या सोबत तलमरे बाहेर असं म्हणायची वेळ आली आणि त्याला मंचासोबत पुन्हा एकदा केलं। नाही, आता या पक्षाचा एकमेकांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तृत्व होतं, मला वाटतं की मराठा संस्कृती काल विधान भवन मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अशा प्रकारचा विषय होतो। एकमेकांबद्दल राजकीय द्वेष निर्माण करण्याचा ज्यावेळा नेतृत्व प्रयत्न करतं, मला वाटतं हे चुकीचं आहे। आणि मला वाटतं की टोकाची असलेली भाषा ज्यावेळेला वापरल्या जाते तेव्हा खाली त्याचा बोल कार्यकर्त्यामध्ये येतो आणि त्याचा प्रत्यंत हाणामारीमध्ये होतो। फडणवीस म्हणतायत की महाराष्ट्राला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार, कुणाचा बाबी होऊ शकत नाही असं त्यांचं विधान आहे। लोकांना शंका आहे ना, ज्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणताय की मी मुंबई वेगळी करून देणार नाही, मुख्यमंत्र्यांना हे सातत्याने का सांगावं लागतं मला कळत नाही। आज लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे की या मुंबईमध्ये आता जर तसं नाही, मुंबई आपल्यात ठेवली पण मुंबई उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचं काम चालू आहे। लोकांना मुंबईवर वेगवेगळ्या भाषेचा सक्ती करण्याचं काम चालू आहे। आता सुद्धा लोकांनी विरोध केल्यानंतर त्रिभाषिक शिक्षण मध्ये ही भाषा घ्यावीच लागेल अशा प्रकारचं वक्तृत्व होतं। म्हणजे दिल्लीवरून आलेल्या निर्णयाचा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका आहे की आता आपल्याला या मुंबईला तोडण्याचा प्रयत्न होतो का काय। साहेब, पक्षाने मुख्यमंत्री जबाबदारी सोपवली, आता जर बघायला गेलं तर मोठं आव्हान देखील आहे।
विरोधी पक्षाची बाजू ही कमकुवत दिसते आणि यामध्ये आता तुमच्याकडे पक्षाची धुरा आली तर कसं बघता याकडे? लगेच मी आल्यानंतर काय लगेच यश आणणार नाही. मी सुद्धा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. मला वाटतं की एक दिवस मला जो आत्मविश्वास आहे, महाराष्ट्राची जनता आहे, त्या महाराष्ट्राच्या जनतेने खासदारकीला इतिहास घडवलेला होता, विधानसभेला तसाच निकाल होता. पण ही महाराष्ट्राची जनता आहे. महाराष्ट्राची जनता कोणत्याही प्रकारचा अरेरावीपणा किंवा हुकुमशाहीपणा चालून देत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, विषय नेले पाहिजे आणि प्रेरणा घेऊन या लोकांना जागृत केलं तर 100% उद्याचं परिवर्तन सुद्धा तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. मोठं एक आव्हान आहे यामध्ये, जर तुम्ही बघायला गेलं तर सत्ताधारी निधी देत नाहीत म्हणून तुमची टीका होती. पण आता कार्यकर्ते टिकवण्यासाठी तुम्ही कशी तुमची जबाबदारी असणार आहे, कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार? ही लढाई विकास निधीची राहिलेलीच नाही. पूर्वी निवडणुका विकास पर्वावर व्हायच्या, एकमेकावर विकासावर आरोप व्हायचे. आता निवडणुका सत्ता आणि सत्ता टिकवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या रणनीती आखायच्या, ठोकशाही, हुकुमशाही, दडपशाही याची प्रवृत्ती आहे. त्याच्या विरोधामध्ये जनजागृती, युवकांची जागृती हा एकमेव पर्याय आहे. साहेब, सातारा जिल्ह्यात 8 आमदार 1 खासदार विरुद्ध प्रदेशाध्यक्ष अशी लढाई आता होती. सातारा जिल्ह्यात 8 आमदार 1 खासदार आणि 1 प्रदेशाध्यक्ष अशी लढाई आता दिसत आहे. जाऊन दे ना, पक्षाला सातारा जिल्ह्यामध्ये पक्षाने मला जर खासदारकी आमदारकी या निवडणुकीनंतर परत जर या ठिकाणी जबाबदारी दिली असेल, महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आणि एका दिग्गज नेतृत्वाच्या पक्षाची जर अध्यक्षाची जबाबदारी मिळाली असेल तर उद्या आम्हाला 2 खासदार आणि सगळे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हे माझा प्रयत्न असेल. मी 100% सांगत नाही, मी गर्वात जाणार नाही, परंतु प्रयत्न करणं हा माझं काम असेल. कर्जमाफीवरून पुन्हा एकदा आक्रमक झाले. 24 तारखेला रस्ता रोको आंदोलन कर्जमाफीचं आश्वासन त्यांनी दिलं होतं ना. आम्ही सभागृहामध्ये परवाच्या दिवशी कर्जमाफी, त्यानंतर वीज माफीच्या बाबतीमध्ये विषय बोललो, परंतु त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही आणि कर्जमाफी करण्याचं आश्वासन देऊन मतं घेतलेली आहेत. शेतकरी आता शून्य झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या सरकारचं काय परिणाम होतील हे शेतकरी वर्ग दाखवून देईल. प्रश्न 26 वर्षानंतर साताऱ्याला धुरा मिळाली आणि आता जर बघायला गेलं तर कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल, एक निष्ठावंत कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष पद मिळालं? मी एवढंच सांगेल, सातारा जिल्हा हा चव्हाण साहेबांचा, पवार साहेबांचा विचाराचा जिल्हा आहे. तो तोडण्यासाठी ज्या प्रकारचा प्रयत्न झालेला आहे, मी जनतेला आव्हान देईल, एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला पवार साहेबांनी जिल्ह्याचा अध्यक्ष नव्हे तर राज्याचा अध्यक्ष आता केलेला आहे. या अध्यक्षाची जबाबदारी घेत असताना आपला माणूस मोठा व्हावा, सामान्य माणूस मोठा व्हावा पण फक्त ताकद द्या. सातारा जिल्ह्याचा इतिहास आणि झेंडा हा महाराष्ट्रामध्ये फडकवण्याचा मी 100% प्रयत्न करेन. राज ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं आहे काल भाषणामध्ये. हिंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टार्गेट केलेलं कसं बघताय? असं आहे की हिंदी भाषा जी आहे, हिंदी भाषा जी आहे ही पर्यायी भाषा आहे, परंतु अन्य राज्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलेलं आहे. पहिलीपासून या आता हिंदी भाषा 5वी पासून आहे ना, पहिलीपासून करण्याचा हट्ट असं का? तर ही हळूहळू हळूहळू मुंबईवर, महाराष्ट्रावर आपला विचार लादण्याचा प्रयत्न होतोय. त्याला विरोध राज ठाकरेंनी केलेला आहे, त्याला विरोध आम्ही सुद्धा केलेला आहे. आता एकच आहे की संभ्रम दूर होऊन सर्व विरोधक एकत्र आले तर या सत्तारूढची मस्ती असलेल्या सरकारला खाली उतरवल्याशिवाय पण राहणार नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.